नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. तर जेवणं वगैरे झालेलं होतं स्मितचं माझं, आणि नंतर त्याला मी आंबा चिरून देत होते कारण त्याला आंबा खूप जास्त आवडतो. आणि आता आहे तोपर्यंत व्यवस्थित पाऊस पडलेला नाही, तर मग तोपर्यंतच खाऊ शकतो. नंतर आळ्या आळ्या निघतात ना आंब्यामध्ये. खायचा आंबा, आंबा आंबा आंबा. हे बघ, हे बघ कसा धावला. खूप आवडतो त्याला आंबा. हा, बाळाला आंबा खूप आवडतात. आता त्याला खाऊ घालतेस मी. हो, ये चल वरती ये. हो, ये हो माझे बाळ, ये. केवढा आनंद गो. हो, टॉवेल टाकले त्याने खाली, लगेच खाली टाकून दिले, कारण की वरती आहे ना, तिथे लावू नाही शकत. एक त्याची दोरी ना आता एकदम तुटायला आली आहे, ती कधीही खाली पडू शकतं. त्याच्यामुळे वरती कपडे मी वाळत नाही घालत आहे, असे इथे टाकले तर त्याने खाली फेकून दिले. स्मित अजिबात बेडशीट ठेवत नाही व्यवस्थित. कसं करून ठेवलं. असं बॉल खेळत असता, असंच खेळत बसतो दिवसभर. आता तिथे अडकतोय म्हणून, नाही तर मग ते सगळ्या घरामध्ये. छान वाटतं ना प्लेन बेडशीट, खूप छान वाटतं. तर ह्या 3 गाद्या आहे एकावर एक, त्याच्यामुळे ते खालची गादी दिसून येतं. एवढं सिंगल बेडशीट आहे ना, त्याच्यामुळे मग ते इथपर्यंत नाही लावता येत, खाली दावून नाही देता येत. तर असं दिसतं. मॅचिंग पिलो कवर तर राहूनच गेले आणायचे. पण बेडशीट आहे खूप छान, मऊ मऊ, आणि एकदमच असे झोपले तरी पण लवकर असं गोळा नाही होत वगैरे. मस्त वाटतं एकदम. हां, 12 वाजले आत्ताशी आणि झोपून गेलाय 12 वाजताच आज. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी नवीन असाल, अजून व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलेलं नसेल, तर आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता संध्याकाळची वेळ आहे. स्मित उठलेलं होतं झोपेतनं. स्मित लवकर झोपून गेला होता ना आज, तर मग उठून गेलेला. आणि मी संध्याकाळ झाली की अगोदर चहा पीत असते, थोडासा चहा. आणि आता घरामध्ये होते बिस्किट, तसं जास्त बिस्किट वगैरे आणत नसतो आम्ही, कारण स्मित पण खात नसतो, थोडंफार खातो. आता थोडीशी इच्छा होते त्याची बिस्किटं खाण्याची, तर तेवढ्यापुरते 1-2 त्याला बिस्किट खाऊ घालते. आणि शक्यतो नसल्यानंतर तर मग फक्त चहा वगैरेच पीत असते. बिस्किट खूप कमी खातो, कारण की बिस्किटने त्रास होतो ना. स्मितला पण लगेच खातो आवडीने, पण नंतर उलटी होते त्याला. तर त्याला आता मी खाते, तर त्याला पण म्हणजे खाण्याची इच्छा होते, तर मग त्याला पण त्यातले 1-2 बिस्किट मी खाऊ घालते चहामध्ये बुडवून. तर मग खातो. मग तेवढ्या याच्याने काही नाही होत, पण रोज पण नाहीच देत मी त्याला. तुम्ही बघत असाल माझ्या मागच्या गेल्या जे व्हिडिओ असेल 2 वर्षापासूनचे, तर मी त्याला कधी बिस्किट खाऊ नाही घालत संध्याकाळच्या वेळेला. तो चहा पण नाही पीत, सकाळी पण नाही आणि संध्याकाळी पण नाही. दूध पण नाही पीत, कारण की दूध पण त्याला सूट नाही होत, त्याच्यामुळे कफ होतो खूप लवकर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी नाहीच आहे. फक्त तो भाजी पोळी जेवणच करतो, ह्या सगळ्या गोष्टी काहीच नाही. आणि काही आवडीने ज्यूस वगैरे पिण्यासाठी आणलं, तेही नाही पीत. मागे आता त्याला काही दिवसापूर्वी त्याला ज्यूस मी पिऊ घातलं, प्यायला दिलं, पण 2-3 दिवस पिला आणि नंतर नाहीच बोलला. नाही पिला तर नाही पिला, असं आहे त्याचं. मूडवर आहे. जास्त बाहेरच्या इतर म्हणजे गोष्टी तो नकोच म्हणतो, फळं वगैरे. त्याला फक्त भाजीपोळी एवढंच पाहिजे असतं. तर आता त्याला पण थोडंसं बिस्किट थंड करून खाऊ घालते, तर खातो. ह्यावर्षी उन्हाळा जरा जास्तच जाणवतो आहे आणि भरपूर दिवस चाललं आहे. नाही तर एवढं जे जास्त टेम्परेचर असतं ना, ते लईत लई 2-3 दिवस वगैरे असंच अनुभवतं दरवर्षी. पण यावर्षी बराच वेळ भरपूर असं टेम्परेचर आहे. उन्हाळा खूप जास्त जाणवतो आहे. अजूनही ऊन कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. आणि मग त्याचा त्रास स्मितला होतो, त्याच्यामुळे तुम्हाला घरामध्ये अंधार दिसत असेल. मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की खिडक्या वगैरे स्लाईड मी बंद करून घेते आणि पडदे बंद लावून घेते, म्हणजे घरामध्ये
उन्हाच्या झळा किंवा फरशी गरम पडत नाही, कारण की मावळतीची दिशा ती असल्यामुळे घरामध्ये ऊन येतं पूर्ण, म्हणजे सूर्य मावळेपर्यंत खूप जास्त उष्णता जाणवते घरामध्ये, त्याच्यामुळे मग हे बंद ठेवावं लागतं. तर असं आहे. संपलं बिस्किट, तुला 2 आणि मला 2, संपलं बस. आता मी चहा पिऊन घेते हां बेटू. बेटू चल नखं काढून घेऊया. चल खाली बस. बस खाली चल. अच्छा बस खाली 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 खाली. हां बस खाली. आता सहारा घेतो ना बसायला. बस खाली बस. बसा खाली. बस बस. आजो म्हणजे बाळ. बसा खाली बसा. बघ बरं किती वाढले ते नखं. बापरे, हे छोटे छोटेच मीचं नेल कटर. शहाणा बाळ आहे ना. अच्छा माझं नखं काढू देतो बरं का. आता एवढ्यात काय झालं की बरेच दिवस झाले आणि नखं काढले गेले नाही, वाढून गेलेले होते. म्हणजे प्रत्येक आठवड्याला त्याची नखं काढलीच गेली पाहिजे, नाहीतर खूप वाढ आहे त्याच्या नखांना, खूप लवकर वाढून जातात. तर मग त्याच्यामुळे आठवड्यातनं 1 दिवस त्याचं नखं काढण्याचं असतं. आणि तो घाबरतोच थोडासा त्या नखं, म्हणजे नेल कटरला वगैरे ही काय करते असं. नाहीतर मग काढू देतो, इतका पण असा त्रास देत नाही. तो घाबरतो खरं म्हणजे, तर म्हणून तो म्हणजे त्रास देतो, बाकी नाही काही. तर मग असं नखं काढावे लागतात. नाही तर मग तो त्याला अंगाला नेहमी असं उगाचच माहीत नाही उगाचच की काय की नेहमी खाजवत असतो तो अंगाला. मग ते नखं जास्त वाढलेले असले ना तर मग सगळ्या अंगावर रॅशेस वगैरे किंवा जखम करून घेतो, त्यातनं ब्लड पण येतं कधी कधी. तर असं करतो, त्याच्यामुळे ते आठवड्यातनं एकदा नखं काढलेच गेले पाहिजे असं आहे त्याचं. आणि म्हणजे मला विसर पडायलाच नको आठवड्यातनं त्याचे नखं काढायचे आहे. जर का पडला विसर की मग असं जास्तच वाढून जातात. तर मग आहे थोडंसं त्रास देतो, पण पकडून त्याला घेते काढून. खूप जास्त ड्राय स्किन असल्यामुळे त्याला खाज ही अंगाला येतेच. आणि माझी पण खूप जास्त ड्राय स्किन आहे, आमच्या दोघांची सारखीच आहे. आणि मला पण तसंच होतं सेम. आणि नखं काढून झाले त्यानंतर महत्त्वाचं काम आहे, पाटीमध्ये जे घासलेले भांडे आहे ते लावून देते एकदा, म्हणजे मला स्वयंपाक करायला किचनच्या ओट्यावरती जागा रिकामी होणार. खूप छोटा किचनचा ओटा आहे, जास्त जागा नसते, मग इतर गोष्टी म्हणजे स्वयंपाक करायला कमी जागा पडते. आणि आंबे आणलेले होते, रस पण करायचा आहे, त्याच्यामुळे पाण्यामध्ये भिजवून ठेवते. हां दिसता मुलं. हां बॅडमिंटन खेळताय खाली. हो हो बघ.
जास्त तर नाही राहिली, पण मग हे काय गवत. हो. तुरीची डाळ भिजत घातली होती 15-20 मिनटं वगैरे भिजली की मग लवकर छान शिजते, म्हणून मग रोजचंच काम आहे माझं. मी थोडंसं लवकर डाळ भिजत घालते, नंतर वरण भाताचं कुकर लावते आणि स्वयंपाक झाला. त्यानंतर स्मितचे पप्पा घरी आल्यानंतर आम्ही गंगेवर गेलो, कारण की गंगेला पाणी सोडलेलं होतं छान. आणि मग आता भरपूर असं गरम होतं ना, तर मग आता पाणी सोडलेलं होतं, वाहतं पाणी. त्याच्यामुळे मग आंघोळीला गेलेले स्मित आणि स्मितचे पप्पा, दोघांना आंघोळी करायची होत्या गंगेमध्ये. तर मग गंगेवर गेलो, पण संध्याकाळच्या वेळेला गार हवा सुटलेली होती आणि भरपूर अशी गर्दी झालेली होती, कारण की पाणी सोडलेलं होतं. जास्त वेळ नका बसू हा, थंडी वाजेल त्याला. त्याचं टॉप काय झालं? हवा किती सुटली आहे. आतमध्ये नका जाऊ, बाद झालं इथं. आंघोळ करताना स्मित घाबरतो. कशाला घाबरतो? तेव्हा कसे पोहता बघ ते मुलं बघ. बस झालं, त्याला देता का इकडे, मग तुम्ही जा. थंड पाणी होतं ना, त्याच्यामुळे मग तो घाबरत होता आणि त्याची आंघोळ पटकन त्याला बाहेर घेतलं मी. आणि मग त्याचे पप्पा गेले नंतर आंघोळीला, तर त्यांना ते गेले म्हणूनही तो बाहेर ओरडत होता. त्याला भीती वाटायची की पप्पा एकटेच पाण्यामध्ये गेले, म्हणून मोठमोठ्याने ओरडत होता तिथं बसल्या बसल्या. मम्मा नाही घाबरायचं, नाही घाबरायचं, नाही घाबरायचं. तू इकडे बसलाय आणि तू कशाला घाबरतो? किती गर्दी बघ, ते कसे पोहता पाण्यामध्ये. हा ना. अरे ते बघ, ते बघ, ते बघ, ते कसे पोहताय. अरे वा. ना. तर कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.